नमस्कार सगळ्यांना. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करते. तर एक स्त्री म्हणलं की तिला तिची प्रोफेशनल लाईफ जगत तिला म्हणजे तिचं जे घरकाम असतं किंवा मग तिची जी पर्सनल लाईफ असते ती सुद्धा तिला अतिशय त्याच प्रकारे चांगल्या प्रकारे सांभाळून न्यावी लागते. तर आज सध्या काही कारणास्तव मी घरी असल्यामुळे बघूयात माझी जी घरची जी कामं असतात ती करून स्वतःला कसं ॲक्टिवेट ठेवायचं किंवा स्वतःला कसं क्रिएटिव्ह ठेवायचं त्याच्यासाठी मी हे ब्लॉग बनवत आहे. कारण ब्लॉगच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर काहीतरी क्रिएटिव्हिटी मी माझी दाखवत आहे आणि त्याच्यासाठी मी स्वतःसुद्धा ॲक्टिव्ह राहत आहे. कारण जेव्हा आपण एकटेच असतो ना तर असं असते की जाऊ द्या काही करायचं आरामच करूया तसं म्हणजे आपल्या अंगामध्ये सुद्धा आळस भरलेला असतो. आणि जॉब असल्यानंतर ठीक आहे की आपला जो मॅक्झिमम टाईम असतो 8-9 तास म्हणा आपण त्या ठिकाणी घालवत असतो आणि घरी आल्यानंतर मग घराची कामे वगैरे म्हणजे आपला पूर्ण टाईम असाच निघून जातो. परंतु जेव्हा आपण घरीच असतो तेव्हा एकट्या व्यक्तीसाठी टाईम जाणं हे खूप हार्ड असतं. मग त्याच्यामध्ये आपण घरातील कामे वगैरे केली तरी आपल्यासाठी म्हणजे खूप सफिशियंट टाईम पडून असतो की मग त्या वेळेमध्ये आपण काय करायचं किंवा काय नाही करायचं हे आपल्याला कळत नाही. तर त्या वेळेमध्ये मी माझे जे काही मोटिवेशनल व्हिडिओ असते ते बनवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे त्याच्यासाठी वेगवेगळे बुक्स रीड करावे लागतात ते बुक पण रीड करते आणि त्याचसोबत मग जे काही विचार माझ्या मनामध्ये येतात मग ते मी लिहून काढते. त्याचं प्रिपरेशन करून दुसऱ्या दिवशी तुमच्यासमोर ते व्हिडिओ मी मांडत असते माझे जे काही विचार असतील ते. तर त्याचबरोबर मी काय काय कामे करते आणि ते कामे करताना त्याच्यामधून काहीतरी पॉझिटिव्हिटी घेता आली पाहिजे. तर काहीतरी क्रिएटिव्हिटी करण्याचा प्रयत्न मी माझ्या ब्लॉगिंगमधून करत आहे. तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करत राहा. थँक्यू. एक स्त्री म्हटलं की तिच्यावर सर्व जबाबदाऱ्या असतात. मग तिची प्रोफेशनल लाईफ असो किंवा मग पर्सनल लाईफ असो ह्या दोन्ही पण तिला सुरळीतपणे पूर्ण करायच्या असतात. बऱ्याच वेळा आपण स्त्रियांचं संभाषण ऐकत असतो की मला हे करायचं मला ते करायचं पण माझ्याकडे टाईमच नाही आहे स्वतःसाठी. माझा संपूर्ण वेळ घरकामासाठीच जातो. परंतु ज्यावेळी आपण स्वतःशी ठामपणे ठरवतो ना की काहीही झालं तरी स्वतःसाठी वेळ काढेल किंवा स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मेहनत करेल तर त्यावेळी आपल्याला कितीही काम असू द्या मग आपण ते काम आनंदाने करत त्याच्यामधून सुद्धा स्वतःला वेळ देऊ शकतो. माणसाला काही ना काही छंद असायला हवा, स्वप्न असायला हवीत. मग ती पूर्ण होणारी असोत किंवा मग अपूर्ण राहणारी. कारण त्यातूनच माणूस स्वतःला हरवायला शिकत असतो. छंद आणि स्वप्न हे माणसाच्या अस्तित्वाची रंगत असतात. ती पूर्ण झाली तर आपल्याला आनंद देतात आणि अपूर्ण राहिली तर जगण्याची नवी दिशा दाखवत असतात. त्यामुळे प्रत्येक स्त्रीनं ज्या प्रकारे कुटुंबासाठी मेहनत करत असतात ना त्याच प्रकारे स्वतःसाठी सुद्धा मेहनत करायला पाहिजे. आणि मेहनत करत असताना एखादी अडचण आली तर घाबरायचं नाही. कारण अडचण कधीच एकटा प्रवास करत नाही. तिच्यासोबत नेहमी संधीसुद्धा असते. म्हणजे संकट आणि अडचणी हे एकमेकांचा राखणदार असतात. त्यामुळे अडचणीवर मात करा मग संधी तुमचीच आहे. अशा प्रकारे जर प्रत्येक स्त्रीनं आपल्या स्वतःसाठी मेहनत केली ना तर नक्कीच त्या त्यांच्या कामामध्ये यशस्वी होतील आणि आनंदाने सुद्धा जगतील. म्हणजे त्यांना असं कोणी म्हणणार नाही की तू आमच्या जीवावर जगतेस किंवा तू घरीच असतेस तू करतेस काय. त्यामुळे प्रत्येक स्त्रीनं स्वतःचं दैनंदिन जे रुटीन असतं ते फॉलो करत स्वतःसाठी आवर्जून वेळ द्यायला हवा. तर अशा प्रकारे मी आजचा माझा जो व्हिडिओ आहे माझे जे रोजची कामे असतात ती शूट करत आजचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा बनला. अशा प्रकारे मी माझी सर्व कामे केली आणि शेवटी भगवद्गीता वाचत बसले. थँक्यू.